ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतनं उमेदवारी दिलेली नाही। गजा मारणेची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। काही जागा RPI सचिन खरात गटाला दिल्याची अजित पवारांची माहिती। सचिन खरातांनी राष्ट्रवादीच्या AB फॉर्मवरती मारणे आणि आंदेकरांना तिकीट दिलं का? अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सवाल उपस्थित। तर अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेन, सचिन खरात यांची प्रतिक्रिया। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता। उदय सामंत यांच्याशी चर्चा करून जागांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार, अजित पवारांची माहिती। बंडखोरांचा बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात। मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांशी संवाद साधायला सुरुवात। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत 4 जानेवारीला मुंबईचा वचननामा प्रकाशित होणार। 5 जानेवारीला पूर्व उपनगरात दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा घेत प्रचाराला सुरुवात होणार। उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता। वचननामा प्रसिद्ध होण्याच्या आधी 2 बंधूंमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार। शिवतीर्थ निवासस्थानी भेट होणार असल्याची माहिती। मराठी महापौर होऊ नये म्हणून भाजप कामाला लागले। कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य अनावधानानं नाही तर तो भाजपचा अजेंडा। संजय राऊतांचा भाजपवरती आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या शक्तीस्थळ प्रेरणा केंद्राचं लोकार्पण करणार। मनपा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज आणि उद्याची मुदत। बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं सरसकट AB फॉर्म दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ। सबमिट केलेला फॉर्म दाखवायला सांगून तो फॉर्मच खाऊन टाकला। उमेदवार मच्छिंद्र कांबळेंचा उद्धव कांबळेंवरती आरोप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडेंच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवारांचा विरोध। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून देऊ नका, उमेश खंदारे आक्रमक। देशासह राज्यभरात नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत। नागरिकांकडून विविध ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देत 2026चं जल्लोषात स्वागत। नवे संकल्प आणि नवचैतन्यानं नवीन वर्षाची सुरुवात। राज्यामध्ये देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात। मुंबईमध्ये सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी। शिर्डी, पंढरपूर, तुळजापूरसह शेगावातही दर्शनासाठी राज्यभरातनं भाविक दाखल। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटे जोरदार पावसाची हजेरी। नववर्षाच्या स्वागतातलाच पावसाच्या हजेरीनं मुंबईकरांची तारांबळ। प्रदूषण कमी होण्याची शक्यता। पुण्यातील भीमा कोरेगाव इथे 208वा शौर्य दिन साजरा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। विजयस्तंभ परिसरात असंख्य भीम अनुयायांकडून मानवंदना। श्रीरामपुरात भर दिवसा झालेल्या गोळीबारात बंटी जहागीरदारचा मृत्यू। पुण्यातील जर्मन बेकरीत साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याचा जहागीरदारवरती ठपका। पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ। कुणबी नोंदींचा उल्लेख असणारे दस्तऐवज आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी मुदत वाढवली। राज्यभरात अंड्यांचे दर 110 रुपये प्रति डझनवर। थंडीमुळे मागणी वाढल्यामुळे अंड्यांचे दर कडाडले। सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री। नव्या वर्षात एसटी महामंडळाकडून दर 15 दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवणार। स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवासासाठी उपक्रम। मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीची विभाग प्रमुखांवरती जबाबदारी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।